आज असांजो जेको टॉपिक आहे उहा आहे सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट. Yesterday we also discussed the same topic. Today we are going to discuss some other rules of the subject verb agreement. Okay. So rule number 7 is linking verb agrees with its subject, not with its complement. Linking verb जेको आहे असांजो असां उहे पढ़िया प्रीवियस क्लास में लिंकिंग वर्ब्स कहिड़ा हूंदा आहिनि जेके टू बी जा वर्ब्स आहिनि इज़ एम आर या वरी जेके सीम आहे लुक आहे मेक आहे इहे जेके आहिनि उहे लिंकिंग वर्ब्स आहिनि. लिंकिंग वर्ब्स छा कंदा आहिनि एक्शन खे शो न कंदा आहिनि. ठीकु आहे. जेके असांजा एक्शन वर्ब्स हुन में को न को एक्शन हूंदो आहे. हाणे हिते ॾिसो हिकिड़ो सेंटेंस आहे द मेन इश्यूज़ रिमेन्स अ मिस्ट्री. हिते कोई बि एक्शन कोन्हे को. हिते जेको वर्ब इश्यूज़ रिमेन्स इस्तेमालु थियो आहे इहो लिंकिंग वर्ब आहे. ठीकु आहे. रिमेन्स छो जो हे कंहिं एक्शन खे नथो पियो ज़ाहिर करे हे सब्जेक्ट इन कॉम्प्लीमेंट खे कनेक्ट थो पियो करे. लिंकिंग वर्ब आहे. त जॾहिं बि लिंकिंग वर्ब इस्तेमालु थियल हूंदो त उहो उनजे सब्जेक्ट सां उनजे सब्जेक्ट सां कनेक्शन आहे उनजो उनजे हिसाब सां वर्ब लॻंदो नॉट विथ इट्स कॉम्प्लीमेंट. हाणे हे हिते जेको आहे न इश्यूज़ जेको आहे हीअ आहे असांजो सब्जेक्ट ऐं हे जेको मिस्ट्री आहे इहो आहे असांजो कॉम्प्लीमेंट. त जेको वर्ब लॻंदो उहो लिंकिंग वर्ब एग्री विथ इट्स सब्जेक्ट नॉट विथ इट्स कॉम्प्लीमेंट. नेक्स्ट असांजो जेको रूल आहे उहो आहे नाउन्स दैट हैव नो सिंगुलर फॉर्म. कुझु अहिड़ा नाउन्स हूंदा आहिनि जेके हमेशह प्लूरल हूंदा आहिनि उन में सिंगुलर फॉर्म हूंदो ई न आहे. ठीकु आहे. जीअं मिसाल तौरु हे वर्ड आहे प्रोसीड्स गुड्स क्रीडेंशियल्स एशिस इहे अहिड़ा वर्ड्स आहिनि जंहिंजो सिंगुलर आहे इन प्लूरल फॉर्म में हूंदा आहिनि त पोइ इन खां जेको वर्ब लॻंदो उहो बि प्लूरल ई लॻंदो. ठीकु आहे. जीअं दी गुड्स आर बीइंग डिस्पैच्ड टुडे त दी गुड्स हे प्लूरल कंसीडर थियो आहे त हिन खां वर्ब प्लूरल ई लॻियो आहे. ठीकु आहे. उन खां पोइ आहे असांजो कलेक्टिव नाउन. ठीकु आहे. केरु आहे कलेक्टिव कराए वठंदासीं. कलेक्टिव नाउन नेक्स्ट आहे असांजो कलेक्टिव नाउन. कलेक्टिव नाउन बि असां डिस्कस कयोसीं. कलेक्टिव नाउन माना अहिड़ा नाउन हूंदा आहिनि जेके ग्रुप खे शो कंदा आहिनि. जीअं फॉर एग्जाम्पल फैमिली पुलिस ठीकु आहे कमेटी इहे जेके आहिनि कलेक्टिव नाउन आहिनि. पोइ कलेक्टिव नाउन्स जेकॾहिं एज़ अ वन यूनिट जे तौरु ॾिठा वञनि अगरि उन्हनि खे एज़ अ वन यूनिट बिहेव करे रहिया आहिनि एज़ अ सिंगल यूनिट त पोइ उन्हनि खां सिंगुलर वर्ब इस्तेमालु थींदो. जीअं फॉर एग्जाम्पल दी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मीट्स वंस इन अ मंथ. ठीकु आहे. हाणे हिते जेको बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहे इहे एज़ अ सिंगल यूनिट कंसीडर था थियनि. ठीकु आहे. हिकिड़ो पूरो यूनिट आहे उहे वेही करे डिसाइड कंदा आहिनि त छा थींदो छा न थियणो आहे. हिकिड़े यूनिट खे पिया रिप्रेज़ेंट कनि त उते छा थींदो सिंगुलर. अगरि हिकिड़े यूनिट खे कोई बि ग्रुप आहे अगरि हिकिड़े यूनिट खे तव्हां कंसीडर कयो था त हुन में छा थींदो सिंगुलर थींदो. अगरि जेकॾहिं तव्हां हुनखे सिंगल सेपरेट था कयो त पोइ प्लूरल थींदो. ठीकु आहे. जीअं फॉर एग्जाम्पल फैमिली आहे द फैमिली इज़ तव्हां जॾहिं इस्तेमालु करींदो जॾहिं तव्हां पंहिंजी हिकिड़ी फैमिली खे सिंगुलर जे यूनिट जे तौरु इस्तेमालु था कयो. पर जेकॾहिं ॻोठ में आहिनि मुख़्तलिफ़ फैमिलीज़ आहिनि तव्हां हर कंहिंखे अलॻि अलॻि सेपरेटली था ऑब्ज़र्व कयो ऐं उनखे हिकिड़ो सिंगल यूनिट नथा सम्झो त पोइ हुन सां द फैमिली वर्ड लॻंदो. फैमिली वर्ड लॻंदो बिल्कुलु. ठीकु आहे. हा त वेन अच्छा हे नेक्स्ट रूल उहो ई आहे वेन मेंबर्स ऑफ द ग्रुप एक्ट सेपरेटली. जेकॾहिं मेंबर्स ऑफ द ग्रुप आर एक्टिंग टुगेदर एज अ वन यूनिट then you have to use the singular verb. But when the members are acting as a separate they are acting separately they are not acting as a group the पोइ असां छा कंदासीं प्लूरल वर्ब यूज़ कंदासीं. जीअं हिते लिखियल आहे द कमेटी वर नॉट इन एग्रीमेंट ऑन द एक्शन टू बी टेकन. हाणे कमेटी आहे उन्हनि वटि कोई मसइलो अची वियो हाणे जेको एक्शन खणणो हुयो उहे पाण में एग्री न पिया थियनि. 4 मेंबर्स आहिनि 5 मेंबर्स आहिनि उहे पाण में एग्री नथा थियनि. जॾहिं पाण में एग्री नथा थियनि त माना सिंगल यूनिट रहियो ई न उहो अलॻि अलॻि सेपरेट थी विया सेंस अलॻि वारो निकिरी आयो त पोइ उते प्लूरल फॉर्म यूज़ थींदो. लेकिन इहा ई कमेटी अगरि एज़ अ सिंगल यूनिट जे तौरु इस्तेमालु थिए अगरि उहे उन्हनि जो एग्रीमेंट थी वञे सभु मुताबिक़ थी वञनि हिकु सिंगल यूनिट जे तौरु उनखे अगरि असां ॾिसूं त पोइ सिंगुलर नाउन यूज़ इस्तेमालु हिते सिंगुलर वर्ब इस्तेमालु थींदो. ठीकु आहे. नेक्स्ट आहे रूल नंबर 10 when nouns expressing period of time or amount of money or qualities are considered as a single unit. जॾहिं नाउन कंहिं पीरियड ऑफ टाइम खे अमाउंट ऑफ मनी खे या कंहिं क्वालिटीज़ खे रिप्रेज़ेंट करे त उहो यूजुअली सिंगुलर कंसीडर थींदो आहे ऐं हुन खां जेको वर्ब इस्तेमालु थींदो उहो बि सिंगुलर ई इस्तेमालु थींदो. जीअं फॉर एग्जाम्पल 10 रुपीज़ ठीकु आहे अमाउंट ऑफ मनी आहे.
10 rupees ही सिंगुलर थींदो इन सां वर्ब 10 rupees seems सिंगुलर वर्ब इस्तेमाल कयो ठीक है टू मच फॉर दिस जॉब ठीक है छो जो अमाउंट ऑफ मनी आहे या 3 months 3 months अमाउंट ऑफ टाइम आहे 3 months इज थींदो आर कोन थींदो हालांकि मंथ्स माने प्लूरल जो सेंस हुजे न लेकिन ये रूल है तो जेकॾहिं पीरियड ऑफ टाइम के नाउन जेको आहे वो अगर पीरियड ऑफ टाइम के या पीरियड ऑफ टाइम के या अमाउंट ऑफ मनी के या क्वालिटीज के रिप्रेजेंट करे त पोइ उते असां सिंगुलर इस्तेमाल कंदासीं वर्ब ठीक आहे छो जो एक्ट कंदा आहिनि एज अ सिंगुलर ठीक आहे या जीअं फॉर एग्जांपल चवंदा आहियूं असां डिस्टेंस असां हमेशह इज इस्तेमाल कंदा आहियूं न डिस्टेंस इज कवर्ड बाय वो भले 20 मीटर्स हुजे या 100 मीटर्स हुजे 100 मीटर्स डिस्टेंस इज कवर्ड बाय व्हीकल ठीक है उते सिंगुलर इस्तेमाल थींदो ऐं नेक्स्ट आहे असांजो रूल नंबर 11 आफ्टर एक्सप्रेशन सच एज 1/2 या 2/3 ऑफ अ पार्ट ऑफ अ मेजॉरिटी ऑफ हाणे ही एक्सप्रेशन जहिड़ा हिन खे चइबो आहे फ्रैक्शनल एक्सप्रेशन माने कंहिं शइ जो फ्रैक्शन था ॾेखारनि कंहिं शइ जो पार्ट था ॾेखारनि ठीकु आहे त अहिड़ा एक्सप्रेशन जेके फ्रैक्शनल एक्सप्रेशन हुजनि त उन में असां छा ॾिसंदासीं त ऑफ खां पोयां कहिड़ो थो अचे सब्जेक्ट जेको बि ऑफ जे पोयां सब्जेक्ट ईंदो उन जे हिसाब सां वर्ब इस्तेमाल कंदासीं अगरि ऑफ खां पोयां सिंगुलर सब्जेक्ट थो अचे त सिंगुलर वर्ब इस्तेमाल थींदो अगरि ऑफ खां पोयां प्लूरल सब्जेक्ट थो अचे त वर्ब बि उन सां प्लूरल इस्तेमाल थींदो जीअं फॉर एग्जांपल अ पार्ट ऑफ द ऑफिस इज क्लोज्ड हाणे ऑफ आहे हे उन खां पोयां जेको आहे उहो सब्जेक्ट हे ऑफिस इहो सिंगुलर आहे त उन सां वर्ब सिंगुलर इस्तेमाल कयो ठीकु आहे ऐं ॿियो आहे दी पार्ट ऑफ दी वाल्स हाणे ॾिसो ऐं ऑफ हिते अची वियो प्रीपोजिशन उन खां पोयां आयो हे वाल्स जेको आहे प्लूरल आहे त उन सां वर्ब बि प्लूरल इस्तेमाल कयो आर इस्तेमाल कयो ठीकु आहे ऑफ खां पोयां जेको सब्जेक्ट ईंदो उन खे ॾिसी करे असां वर्ब इस्तेमाल कंदासीं उन खां पोइ आहे हे एक्सप्रेशन हूंदा आहिनि हिकिड़ो हूंदो आहे अ नंबर ॿियो हूंदो आहे द नंबर हाणे अ नंबर जेको आहे उहो प्लूरल फॉर्म खे थो शो करे प्लूरल खे त हुन सां गॾु जेको वर्ब इस्तेमाल थींदो उहो प्लूरल आहे ऐं द नंबर जेको उहो सिंगुलर आहे उन सां गॾु वर्ब सिंगुलर इस्तेमाल थींदो मां सेम सेंटेंस लिखियो आहे ॾिसो अ नंबर ऑफ अगरि हे अ नंबर ऑफ लिखियल आहे त एप्लीकेंट्स आहे हिते आर इस्तेमाल थियो आहे छो जो अ नंबर इज कंसीडर्ड एज प्लूरल hence we will use the verb plural a number of applicants are waiting but when the expression is the number of applicants is waiting because the number represents a singular quantity then we have to use the singular verb with them same sentence la a number of लिखल आहे त उते प्लूरल इस्तेमाल करणो वर्ब लेकिन द नंबर लिखल आहे त उते इज इस्तेमाल सिंगुलर वर्ब इस्तेमाल करणो ठीकु आहे ये कुछ रूल्स आहिनि ऐं अञा कुझु नेक्स्ट में बि असां डिस्कस कंदा आहियूं कुझु रूल्स अञा